आपल्या पाहुण्याला आणि भिकारचोट भावकीला कधीच घाबरायचं नाही. त्यांना पद्धतशीर घोडे लावायचे. कसं की त्यांना सुधारायचा पण प्रयत्न करायचा नाही. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं तर वाकडच. किती बी पायपात घातलं तर त्याचं शेपूट कधी पण वाकडच राहणार. अशा भिकारचोट भावकीला चपलापाशी पण उभा करायचं नाही. आणि ह्या भिकारचोट भावकीची लायकी सुद्धा नाही आपल्या चपलापाशी उभा राहायची. नालायक कुत्र्याची अशा भावकीला ना असे घोडे लावायचे चांगले, नाही तर गाढवं. तवा भावकी नीट होती. आणि त्याच्याशिवाय तसं केल्याशी भावकी नीट होत नसती. तर भिकारचोट भावकीला एकच सांगायचंय, भिकाऱ्यांनो खायला दान आहे का घरात? लोकांच्या दारोदार पळतात भीक मागायला. आणि लागले का ज्ञान शिकवायला मला? भिकार झावण्या हो. अरे तुमची रुपयाची कवडीची किंमत नाही तुम्हाला. आणि तुम्ही काय सांगता? भिकार चोट भावकी. अरे नालायकांनो निघा.